नमस्कार, दक्षिताज किचन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कैरी राईस बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, लाल तिखट, जिरे, मोहरी, हळद, 1 कैरी खेचून घेतलेली आहे मोठी, मीठ आणि कढीपत्ता। तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर मी एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये मी हा तांदूळ धुवून घेतलेला आहे 2 ते 3 पाण्याने। तर मी आता त्यामध्ये ॲड करते एक तांब्या पाणी टाकते तांदूळ शिजण्यासाठी। त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते, ते आपल्याला मिक्स करायचं आहे। मी आता तांदूळ शिजायला मांडलेला आहे। हा तांदूळ आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। एका साईडला आपला तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण कढईमध्ये जिरे भाजून घेणार आहोत। तर आपले आता जिरे भाजलेले आहेत, जिऱ्याचा वास असं सुटलेला आहे भाजलेला। तर आता मी गॅस बंद करते आणि जिरे थोडा वेळ थंड करून घेते। आता आपण जे भाजून घेतलेले जिरे होते ते थंड झालेले आहे, तर मी काढून घेते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत। आता आपण ह्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत। मी 1.5 चमचा लाल तिखट टाकते। आता हे आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत। आता आपला तांदूळ पण शिजून झालेला आहे, तर तो मी एका चाळणीमध्ये काढून घेते। आता आपण हा तांदूळ 5 ते 10 मिनिटं थंड करून घेणार आहोत। तर मी आता गॅसवरती कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकणार आहोत। मोहरी आपल्याला तडतडून द्यायची आहे थोडी। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते टाकून घेतलं। त्यानंतर आपल्याला कैरी टाकायची आहे, म्हणजे मी खेचून घेतली होती। आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता आपलं हे वाटण बऱ्यापैकी मिक्स झालं आहे। आता ह्यामध्ये आपण राईस टाकणार आहोत, जो मी शिजवून घेतलेला। तर तो मी ॲड करते सगळं। आता ह्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत। हळद टाकल्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं। लाल तिखट टाकल्यानंतर मीठ टाकणार आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता आपला हा राईस चांगला मिक्स झालेला आहे। त्याच्यावरती मी 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवणार आहे। आता आपण झाकण काढून पाहूया। तर आपला हा राईस रेडी आहे, तो मी एका डिशमध्ये काढून घेते। तर आपला कैरी राईस रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।